हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजपासून आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस। याआधी आपण टाइप्स ऑफ प्रोसेसेस बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस, आयडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि 5th नंबरला बघितलं होतं आपण सायक्लिक प्रोसेस। तर या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असते आणि कशा पद्धतीनं जे टेम्परेचर आहे ते चेंज होते की नाही होत, प्रेशर चेंज होते की नाही होत, असं आपण त्या प्रोसेसेसमध्ये बघितलं होतं। आता आपल्याला आज बघायचं आहे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून। नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। ज्या चॅनलवरती मी रोज एक टेस्ट टाकत असतो, लेक्चर वाईज टेस्ट असते, ऑनलाईन टेस्ट आहे, MCQ टेस्ट आहे। तर तुम्हाला ते जॉईन करायचं आहे आणि ते टेस्ट जर तुम्ही दिली तर तुमचा अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे होऊ शकतो। तर आज बघू आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस। तर कशाला म्हणतो आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि कशाला म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस, तर ते बघू। आता समजा इथं लिहितो मी रिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरं आहे आपल्याकडे इरिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस। मग आता त्याच्या नावावरूनच थोडंफार तुम्हाला क्लिअर होते, बरोबर। रिव्हर्सिबलमध्ये एक शब्द आहे कोणता, रिव्हर्स, म्हणजे जी प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते, बरोबर। आणि हे आहे इरिव्हर्स, म्हणजे जी प्रोसेस रिव्हर्स होऊ शकत नाही, असं तुम्हाला थोडंफार नावावरून समजेल। मग आता हे रिव्हर्सिबलचा अर्थ काय आणि इरिव्हर्सिबलचा अर्थ काय, तर हे समजण्यासाठी इरिव्हर्सिबल मी तुम्हाला सांगतो, कारण हे तुम्हाला लवकर समजेल। आता इरिव्हर्सिबलमध्ये जर मला एक्झाम्पल सांगायचं असेल तर हे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, फ्लो ऑफ वॉटर, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल, फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, टू लो लेवल। बघ, तर वॉटरचा जो फ्लो आहे कशावरून, हाय लेवलकडून लो लेवलकडे, तर ही प्रोसेस कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे। जसं फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की इथं असं, इथं वॉटर आहे, इथं वॉटर आहे आणि हे वॉटर सध्या हाय लेवलवरती आहे आणि हे वॉटर काय येत आहे, इथून असं खाली येत आहे, बरोबर। म्हणजे हाय लेवलवरून कुठं येत आहे, लो लेवलवरती येत आहे। तर आता ही प्रोसेस कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे, बरोबर। आणि त्याच्यासोबतच या प्रोसेसला आपण नॅचरल प्रोसेस म्हणतो। काय म्हणतो याला आपण, नॅचरल प्रोसेस। नेचरमध्ये दिसते तुम्हाला हे वॉटर कुठून फ्लो होते, हाय लेवलकडून लो लेवलकडे। आता ही प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे ही प्रोसेस रिव्हर्स होऊ शकत नाही। असं होते काय, खालचं पाणी ऑटोमॅटिक वरती जाणार आहे, बरोबर। नॅचरली हे पाणी लो लेवलवरून कुठं हाय लेवलवरती जाणार आहे, असं होऊ शकते का, तर नाही होऊ शकत। म्हणजे ही प्रोसेस रिव्हर्स होऊ नाही शकत, म्हणून या प्रोसेसला काय म्हटलं आपण, इरिव्हर्सिबल प्रोसेस। आणि ज्या सर्व नॅचरल प्रोसेस असतात त्या सर्व नॅचरल प्रोसेस कशा असतात, इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात। आणि ह्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या तुम्हाला काय दिसतात, प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत। कशा आहेत त्या प्रोसेस, प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत, दिसतात तुम्हाला, बरोबर। नेचरमध्ये याचे एक्झाम्पल भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत, प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत। त्याच्यानंतर आता हे वरून खाली जे पाणी येत आहे ते एका फास्ट खाली येत आहे, बरोबर ना। म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे, फास्ट प्रोसेस आहे। आणि फास्ट प्रोसेस आहे म्हणजे याला कंप्लीट व्हायला काय लागेल, रिक्वायर्स लेस टाइम फॉर कंप्लीशन। म्हणजे कंप्लीट होण्यासाठी याला वेळ पण कसा लागेल, कमी लागेल, कारण प्रोसेस कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे, फास्ट प्रोसेस आहे, बरोबर। म्हणजे ज्या नॅचरल प्रोसेस असतात त्या कशा असतात, फास्ट असतात, त्या प्रॅक्टिकली पॉसिबल असतात आणि फास्ट असल्यामुळे त्याला कंप्लीट व्हायला कमी वेळ लागेल, लेस टाईम लागेल। तर ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे। मग आता रिव्हर्सिबलचा अर्थ काय, तर रिव्हर्सिबलचा अर्थ ज्या प्रोसेस काय होतात, रिव्हर्स होतात। मग आता रिव्हर्स होतात तर सर्वात आधी ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, आणि यालाच आपण आयडियल प्रोसेस म्हणणार आहे ना। हे आयडियल आहे सर्व, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे। मग याचं एक्झाम्पल पाहू आपण। एक्झाम्पल काय आपल्याकडे बघा, समजा आपल्याकडे हे एक सिलेंडर आहे, याला काय म्हटलं आपण, सिलेंडर। आणि या सिलेंडरच्या आतमध्ये आपण एक गॅस घेतला, समजा या सिलेंडरच्या आतमध्ये काय घेतला आपण, गॅस घेतला। आणि या सिलेंडरला आपण एक पिस्टन फिट केला, या सिलेंडरला काय केलं आपण, पिस्टन फिट केला। आता बघा, हा पिस्टन
इथंच कधीपर्यंत असेल, एकाच ठिकाणी कधीपर्यंत असेल, म्हणजे हा मोशनलेस कधीपर्यंत असेल, जोपर्यंत इकडून लागणारं जे प्रेशर आहे गॅसचं आणि जे एक्सटर्नल प्रेशर बाहेरून लागत आहे हे दोन्ही जोपर्यंत सेम आहे तोपर्यंत हा पिस्टन इक्विलिब्रियममध्ये असेल, म्हणजे हा इथं मोशनलेस असेल, इथं थांबलेला असेल, बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मग आता जर समजा मला हा पिस्टन वरती घेऊन जायचा आहे, बरोबर. आता पिस्टन जर वरती घेऊन जायचा आहे आणि तो जो पिस्टन आहे तो मला स्लोली काय करायचं आहे, वरती घेऊन जायचं आहे. म्हणजे आता होणार काय बघा, तर हा पिस्टन वरती जर न्यायचा असेल तर खालचं प्रेशर जास्त पाहिजे, वरचं प्रेशर कमी पाहिजे. म्हणजे जे एक्सटर्नल प्रेशर आता लागत आहे ते समजा मी थोडंफार कमी केलं, बरोबर. ते प्रेशर काय केलं, थोडंफार कमी केलं आणि थोडंफार कमी केल्यामुळे हा पिस्टन काय झाला, थोडासा वरती मूव्ह झाला, बरोबर. आणि हा वरती जो पिस्टन मूव्ह झाला यानं समजा हे जे डिस्टन्स मूव्ह केलं हे समजा त्यानं डिस्टन्स थोडंफार एकदम छोटासा चेंज झाला, बरोबर. पहिल्या स्टेपमध्ये थोडाफार चेंज झाला. मग परत काय केलं तुम्ही, आणखी हे प्रेशर थोडंसं कमी केलं, हा पिस्टन आणखी थोडा वरती जाणार, बरोबर. आणखी थोडं प्रेशर कमी केलं, हा पिस्टन आणखी थोडा वरती जाणार. परत थोडं प्रेशर कमी केलं, आणखी हा पिस्टन कुठे जाणार, वरती जाणार. म्हणजे तुम्ही असं स्लो प्रोसेस करता आणि काय करता, इनफायनाईट स्टेपमध्ये करता, इनफायनाईट स्टेप्समध्ये. आणि इनफायनाईट स्टेप्समध्ये म्हणजे याला एका पोझिशनवरून, इनिशियल पोझिशनवरून फायनल पोझिशनवरती नेण्यासाठी तुम्ही इनफायनाईट स्टेप्स करता आणि स्लो प्रोसेस करता. खूप स्लो प्रोसेस आहे आणि इनफायनाईट स्टेपमध्ये होत आहे म्हणजे इट टेक्स इनफायनाईट टाईम फॉर कम्प्लिशन, इनफायनाईट टाईम फॉर कम्प्लिशन. म्हणजे कंप्लीट होण्यासाठी पण याला काय लागेल, इनफायनाईट टाईम लागेल, बरोबर. एकदम हळूहळू प्रोसेस चालू आहे. मग आता ही रिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे हे कधी पॉसिबल आहे आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कधी पॉसिबल आहे, तर रिव्हर्सिबल प्रोसेससाठी जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स याच्यामधला जो डिफरन्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला डिफरन्स हा कसा आहे, इनफायनाईट सिमली स्मॉल. म्हणजे हा डिफरन्स काय असेल, इनफायनाईट सिमली स्मॉल असेल. इनफायनाईट सिमली स्मॉल असेल याचा अर्थ काय, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे जवळपास सारखेच आहेत, बरोबर. मग आता आपण सांगितलं इथं पी प्रेशर लागत आहे, इथं पी एक्सटर्नल लागत आहे. जोपर्यंत दोन्ही प्रेशर सारखे असतील हा पिस्टन इथं थांबलेला असेल, बरोबर. आता आपण थोडंसं प्रेशर काय केलं, इथं वरचं प्रेशर थोडंसं कमी केलं. म्हणजे काय, तर हा जो याला पिस्टन वरती जाणार होता, समजा पिस्टन वरती जाणार होता तर हा झाला ड्रायव्हिंग फोर्स आणि हा त्याला वरती जायला अपोज करत आहे, म्हणजे हा काय झाला, अपोजिंग फोर्स. मग आता थोडासा अपोजिंग फोर्स जर तुम्ही कमी केला तर हा ड्रायव्हिंग फोर्स काय करेल, या पिस्टनला वरती लोटेल. किंवा थोडासा जर अपोजिंग फोर्स वाढवला तर काय होणार आहे, हा पिस्टन खाली येणार आहे, बरोबर. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला फरक खूप कमी असेल. इनफायनाईट सिमली म्हणजे खूप 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 कमी आहे ना, तर जवळपास दोन्ही फोर्स काय असतील, सारखेच असतील असंही म्हटलं तरी चालेल. तर तेव्हा ती प्रोसेस काय असते, रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे डेफिनेशन काय झाली रिव्हर्सिबल प्रोसेसची, द प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय इनफायनाईट सिमली स्मॉल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स इनफायनाईट सिमली स्मॉल व्हॅल्यूनं काय करतो, डिफर करतो, त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. मग इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय असते, जो ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय लार्ज व्हॅल्यू, बरोबर. याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कसा आहे, लार्ज आहे, खूप जास्त आहे बघा. तर इथून वरून पाणी खाली येत आहे तर हा झाला तुमचा ड्रायव्हिंग फोर्स आणि वरून पाणी जर खालून पाणी वर न्यायचं असेल तर हा अपोजिंग झाला. मग आता इथं ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त आहे, अपोजिंग फोर्स खूप कमी आहे, त्याच्यामुळे हे पाणी वरून खाली येत आहे, खालून वरती जाऊ शकत नाही. जर आपण ड्रायव्हिंग घेतला आणि हा जर अपोजिंग घेतला तर इथं काय होणार, हा ड्रायव्हिंग फोर्स खूप कमी होणार आणि या हाईटमुळे हा जो अपोजिंग फोर्स आहे तो काय असेल, खूप जास्त असेल. त्याच्यामुळे ही प्रोसेस रिव्हर्स होऊ शकत नाही, इरिव्हर्स आहे. पण इथं काय होऊ शकते, जर दोघांमध्ये डिफरन्स खूप कमी असेल तर काय होऊ शकते, डिफरन्स जर दोघांमधला कमी आहे तर थोडंसं जरी
प्रेशर खालचं जास्त झालं तर पिस्टन वरती जाणार, किंवा थोडंसं जरी प्रेशर वरचं जास्त झालं तर पिस्टन काय येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे प्रोसेस काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, बरोबर. मग हे नेचरमध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाही. याचं एक्झाम्पल आहे आयडियल एक्सपान्शन किंवा रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस, बरोबर. रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस, रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस, हे झालं याचं एक्झाम्पल, बरोबर. तर हे असं, याला आपण एक्सपान्शन कशाला म्हणतात, कॉम्प्रेशन कशाला म्हणतात हे पण सांगतो. पण त्याआधी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला जो डिफरन्स आहे तो इन्फायनाइटसिमली स्मॉल असते. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला डिफरन्स काय असते, खूप जास्त असते. हा झाला पहिला पॉईंट, जर याचा डिफरन्स सांगायचा असेल तर. दुसरा पॉईंट काय सांगणार, रिव्हर्सिबल प्रोसेस इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. त्यानंतर इरिव्हर्सिबल प्रोसेस इज प्रॅक्टिकली पॉसिबल. त्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ स्लो प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ फास्ट प्रोसेस. त्यानंतर इट टेक्स इन्फायनाइट टाईम फॉर कम्प्लिशन, इट टेक्स लेस टाईम फॉर कम्प्लिशन. आणि त्याच्यासोबत बघा हे काय होते, इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्समध्ये कंप्लीट होते, बरोबर. इट रिक्वायर्स इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स टू कंप्लीट आणि इट रिक्वायर्स फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स, आहे ना. म्हणजे फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स म्हटल्यापेक्षा वन स्टेपमध्ये, आपण याला काय म्हणतो, वन स्टेपमध्ये काय होते, इरिव्हर्सिबल प्रोसेस होते. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स असतात. मग एक्झाम्पल सांगायचं याचा आहे फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, याचं एक्झाम्पल आहे रिव्हर्सिबल. त्याच्या आधी तुम्ही असंही म्हणू शकता आयसोथर्मल रिव्हर्सिबल, काय म्हणणार याला आपण, आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. पाठच करा ते, बरोबर. कारण हे चुकलं नाही पाहिजे तुमचं. आयडियल प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याचं एक्झाम्पल आपल्याला नेचरमध्ये पाहायला भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला ते काय करायचं आहे, असंच लर्न करायचं आहे. मग आता आणखी तुम्ही याच्यामध्ये एक पॉईंट सांगू शकता. आता ह्या ज्या इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात ह्या स्पॉन्टेनियस प्रोसेस असतात. कशा असतात, स्पॉन्टेनियस. म्हणजे नॅचरल प्रोसेस आहेत ज्या स्वतःहून होतात त्यांना काय म्हणतो आपण, स्पॉन्टेनियस. आणि ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत ह्या नॉन स्पॉन्टेनियस असतात. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे ह्या नॅचरली होत नाहीत, बरोबर. नॅचरली होत नाहीत, त्याला काय म्हणतो आपण, नॉन स्पॉन्टेनियस. आणि ज्या नॅचरली होतात त्यांना काय म्हणतो आपण, स्पॉन्टेनियस. ज्या स्वतःहून होतात त्या स्पॉन्टेनियस, ज्या स्वतःहून होत नाहीत त्या कोणत्या आहेत, नॉन स्पॉन्टेनियस, बरोबर. तर हा एक तुम्ही डिफरन्सचा पॉईंट याच्यामध्ये सांगू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आता हे जे प्रोसेसचे टाईप्स होते ते आपण बघितले. आता पुढे बघायचं आहे आपल्याला. आपण इथे एक एक्सपान्शन नावाचा शब्द घेतला. तर एक्सपान्शन कशाला म्हणतात आणि कॉम्प्रेशन कशाला म्हणतात, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एक्सपान्शन म्हणजे काय, तर जिथं तुम्हाला परत एक एक्झाम्पल कन्सिडर करावं लागेल. एक सिलेंडर, एक पिस्टन, त्या सिलेंडरच्या आतमध्ये गॅस. एक तर त्या गॅसचं एक्सपान्शन होणार आहे, एक तर त्या गॅसचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. मग कशा पद्धतीनं तर ते पाहू. समजा आपण काय बघणार आहोत, हे रफ करतो मी. काय पाहायचं आपल्याला, एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन. एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन ऑफ गॅस. कॉम्प्रेशन ऑफ गॅसचं एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन बघायचं आहे. कसं बघा, समजा माझ्याकडे हे एक सिलेंडर आहे आणि या सिलेंडरमध्ये मी इथं गॅस घेतलेला आहे, बरोबर. या सिलेंडरमध्ये काय आहे, गॅस घेतलेला आहे. आणि हा त्याला काय लावलेला आहे, मी पिस्टन लावलेला आहे, बरोबर. तर याला मी नेमिंग करतो व्यवस्थित. तर सर्वात आधी याला म्हणणार मी सिलेंडर. याच्या आतमध्ये जो आहे त्याला म्हणणार गॅस. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हणणार मी पिस्टन, बरोबर. मग आता काय दिसत आहे तुम्हाला, जोपर्यंत इथून लागणारं प्रेशर आणि इथून लागणारं प्रेशर दोन्ही काय असतील, सेम असतील, बरोबर. म्हणजे इथून लागणारं समजा प्रेशर P आहे आणि इथून लागणारं प्रेशर काय आहे, P आहे. दोन्ही प्रेशर काय आहेत, इथं सेम आहेत. मग जर P1 इज इक्वल टू P2 असेल तर हा जो पिस्टन आहे हा पिस्टन काय असेल, थांबलेला असेल, बरोबर. म्हणजे जोपर्यंत P1 इज इक्वल टू P2 आहे तर हे झाली तुमची नॉर्मल स्टेट किंवा तुम्ही त्याला म्हणा इनिशियल स्टेट आहे आपली. कोणती स्टेट आहे, इनिशियल स्टेट. जोपर्यंत P1 इज इक्वल टू काय असेल, P2 असेल तर हा जो पिस्टन आहे हा मोशनलेस आहे, बरोबर. मग आता झालं काय पहा,
या गॅसचं जे प्रेशर आहे ते प्रेशर समजा इन्क्रीज झालं, गॅसचं प्रेशर काय झालं, इन्क्रीज झालं. मग गॅसचं प्रेशर जर इन्क्रीज झालं म्हणजे खालून लागणारं प्रेशर इन्क्रीज झालं. मग खालून लागणारं प्रेशर जर इन्क्रीज झालं तर हा पिस्टन कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे, कारण याला खालून कोणीतरी वरती ढकलत आहे, बरोबर. मग याला जर वरती ढकललं तर हा कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे. मग हा जर वरती गेला तर तुम्हाला कसा दिसेल बघा, परत हे सिलेंडर तुमचं, याच्यामध्ये हा पिस्टन कुठं गेला, आता वरच्या साईडला गेला, पिस्टन कुठं गेला, वरच्या साईडला, आणि हा तुमचा गॅस, बरोबर. तर आता इथं P1 इज इक्वल टू P2 होतं, दोन्ही प्रेशर काय होते, सेम होते, नॉर्मल स्टेट होती, इनिशियल स्टेट होती. पण आता जेव्हा तुम्ही इथं बघणार तर इथून लागणारं जे प्रेशर आहे आणि इकडून लागणारं जे प्रेशर आहे ते काय झालं, आता डिफरंट झालं, बरोबर. मग आता त्याच्यामुळे काय झालं, हा पिस्टन वरती गेला. मग आता आपण हे P1 इज इक्वल टू P2 याच्यासाठी न घेता आपण काय करू, आता हे समजलं तुम्हाला कशा पद्धतीनं. आता दोन केसेस घेऊ. मग समजा या नॉर्मल स्टेटमध्ये इथं जे हा जो व्हॉल्यूम होता, हा व्हॉल्यूम होता समजा V1, व्हॉल्यूम किती होता, V1, बरोबर. मग आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला, तर इथं काय झाला, हा पिस्टन वरती गेला म्हणजे असं कधी होईल, जेव्हा हा गॅस काय होईल, एक्सपांड होईल. गॅस काय होईल, एक्सपांड. गॅस जर एक्सपांड झाला तर तो काय करेल, पिस्टनला वरती लोटेल. तर ही जे स्टेट आहे याला म्हणतो आपण एक्सपान्शन. काय म्हणतो याला, एक्सपान्शन. आणि एक्सपान्शनमध्ये काय झालं, हा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे जेव्हा एक्सपान्शन होईल तेव्हा हा व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे तुम्हाला काय दिसेल, जो V2 आहे तो ग्रेटर आहे कोणापेक्षा, V1 पेक्षा, बरोबर. आता समजा असं कन्सिडर करा, इथं लागणारं जे प्रेशर होतं ते P1 होतं, बरोबर. आणि आता इथं लागणारं जे प्रेशर आहे ते P2 आहे, बरोबर. मग जसं तुम्हाला इथं दिसत आहे, इथं V1 व्हॉल्यूम होता, गॅसचं एक्सपान्शन झालं, गॅस एक्सपांड झाला तर व्हॉल्यूम किती झाला, V2 झाला. तसं इथं सुरुवातीला प्रेशर P1 असेल, इथं प्रेशर किती आहे, P2. मग पिस्टन जर वरती गेला म्हणजे वरचं प्रेशर कमी झालं ना, म्हणूनच त्याला वरती लोटलं, बरोबर. काय म्हटलं मी, पहा इथं P1 प्रेशर होतं, इथं P2 प्रेशर आहे. जर पिस्टन वरती जात आहे म्हणजे वरचं प्रेशर काय झालं, इथं कमी झालं, बरोबर. मग वरचं प्रेशर कमी झालं म्हणजे इथं काय दिसत आहे तुम्हाला, जो P2 आहे तो लेस असते कोणापेक्षा, P1 पेक्षा. तर हे तुमची एक्सपान्शनची कंडिशन आहे जे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायची आहे, बरोबर. काय सांगितलं आपण, जर V2 हा ग्रेटर असेल V1 पेक्षा तर ते एक्सपान्शन असते, किंवा जर P2 हा लेस असेल कोणापेक्षा, P1 पेक्षा, तर ते पण काय असते, एक्सपान्शन असते. आता दुसरी केस, जसं इथं वरचं प्रेशर कमी झालं होतं, आता मी काय करतो, वरचं प्रेशर वाढवतो. मग आता वरचं प्रेशर जर तुम्ही वाढवलं तर कसं दिसेल तुम्हाला, हे पहा, वरचं प्रेशर जर वाढवलं तुम्ही तर हा पिस्टन कुठे येणार आहे, खाली येणार आहे, बरोबर. पिस्टन कुठे येणार आहे, खाली येणार आहे, बरोबर. मग हा पिस्टन जर खाली आला तर हा गॅस, आता या गॅसचा जर व्हॉल्यूम बघितला तुम्ही तर हा व्हॉल्यूम काय झाला, V2 झाला. आणि वरतून लागणारं जे प्रेशर आहे समजा ते P2 प्रेशर आहे, बरोबर. मग हे जर P2 प्रेशर आहे तर या प्रोसेसला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. या प्रोसेसला काय म्हणतो, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनचा अर्थ आहे प्रेस केलं आपण, वरतून प्रेस केलं. वरतून प्रेस केलं याचा अर्थ काय, वरचं प्रेशर जास्त आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय दिसत आहे, हे तुमची नॉर्मल स्टेट होती, हा व्हॉल्यूम होता V1. आता इथं कॉम्प्रेशन केलं, हा व्हॉल्यूम झाला V2. पण याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तुमचा जो V2 आहे हा लेस आहे, कोणापेक्षा लेस आहे, V1 पेक्षा. बघा V1 पेक्षा V2 काय आहे, इथं कमी आहे. आणि जे P2 आहे, इथं लागणारं प्रेशर P1 होतं, इथं लागणारं प्रेशर P2 आहे. तर P1 पेक्षा P2 काय जास्त आहे, म्हणून पिस्टन काय आला, खाली आला. म्हणजे तुमचा जो P2 आहे हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, P1 पेक्षा. तर हे कोणाची कंडिशन आहे, कॉम्प्रेशनची कंडिशन आहे, बरोबर. मग कॉम्प्रेशनमध्ये V2 लहान असते V1 पेक्षा, P2 मोठा असते P1 पेक्षा. त्यानंतर एक्सपान्शनमध्ये V2 मोठा असते V1 पेक्षा, P2 छोटा असते कोणापेक्षा, P1 पेक्षा. तर हे कंडिशन तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायची आहे. म्हणजे हे आहे तुमची डायग्राम 1, हे आहे तुमची डायग्राम 2 आणि हे आहे तुमची डायग्राम 3. अशा 3 डायग्राम आपण बघितल्या. पहिले हे काढली, मग आपण हे काढली, नंतर हे काढली, आणि अशा पद्धतीनं आपण त्याला एक्सप्लेन केलं. तर कधी पण जर वाक्यामध्ये कॉम्प्रेशन शब्द असेल, एक्सपान्शन शब्द असेल, तर तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे. याचा वापर तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. मग आता बघा, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की तुमची जे सिस्टीम आहे ते सिस्टीम काय आहे, तुमची गॅस आहे, बरोबर. मग आता हा जो गॅस आहे या गॅसचं एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन झालं म्हणजे काय,
तर या गॅसनं काय केलं, पिस्टनला वरती लोटलं. पिस्टनला वरती लोटलं म्हणजे हा गॅस काहीतरी काम करत आहे, बरोबर. हा जो गॅस आहे हा गॅस काय करत आहे, काहीतरी काम करत आहे. मग गॅस काम करत आहे म्हणजे सिस्टीम काम करत आहे, बरोबर. म्हणजे याला काय म्हणतो आपण, तर हे जे काम केलं हे काम म्हणजे वर्क, आणि ते वर्क केलं कोण, तर सिस्टीमनं केलं. तर एक्सपान्शनचाच अर्थ काय असते, वर्क डन. तुम्ही याला असंही म्हणू शकता, वर्क डन बाय द सिस्टीम. काय म्हणणार याला आपण, वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीमनं वर्क केलं, बरोबर. म्हणजे या सिस्टीमनं काय केलं, गॅसला वरती ढकललं, बरोबर. म्हणजे गॅसनं काय केलं, पिस्टनला वरती ढकललं. म्हणजे सिस्टीमनं काय केलं, वर्क केलं, बरोबर. म्हणजे याला म्हणतो आपण वर्क डन बाय द सिस्टीम. त्यालाच काय म्हणतो आपण, एक्सपान्शन. मग आता इथं काय येणार बघा, कॉम्प्रेशन आहे. मग कॉम्प्रेशन आहे म्हणजे काय झाला, हा गॅस कॉम्प्रेस झाला. म्हणजे सिस्टीमला कॉम्प्रेस केलं तुम्ही, म्हणजे सिस्टीम वरती वर्क झालं, बरोबर. म्हणजे या कॉम्प्रेशनला काय म्हणतो आपण, वर्क डन ऑन द सिस्टीम. काय म्हणतो याला आपण, वर्क डन ऑन द सिस्टीम, बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण, कॉम्प्रेशन. वर्क डन ऑन द सिस्टीम. बघा, वरतून प्रेशर दिलं म्हणजे सिस्टीमवरती प्रेशर दिलं तुम्ही, म्हणजे सिस्टीमवरती वर्क केलं, म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. इथं सिस्टीमनं पिस्टनला वरती ढकललं म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम. वर्क डन बाय द सिस्टीम आलं तर एक्सपान्शन, आणि वर्क डन ऑन द सिस्टीम आलं तर कॉम्प्रेशन. बघा, आता वर्क डन बाय द सिस्टीम आहे. मग सिस्टीम काम करत आहे, तर सिस्टीम कोणावर काम करेल, तर आपल्याला माहिती आहे एक सिस्टीम असते आणि एक सराउंडिंग असते. मग वर्क डन बाय द सिस्टीम आहे, याचाच अर्थ काय आहे, ऑन द सराउंडिंग आहे. सिस्टीम जर वर्क करत असेल तर कोणावर करेल, ते सराउंडिंगवरती. म्हणजे काय येणार, ऑन द सराउंडिंग. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असं म्हणणार. आणि इथं काय, वर्क डन ऑन द सिस्टीम. मग आता सिस्टीमवरती वर्क कोण करेल, सराउंडिंग करेल. म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. काय म्हणणार आपण याला, बाय द सराउंडिंग. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, बरोबर. तर कॉम्प्रेशन असेल तर काय असते, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. आणि जर एक्सपान्शन असेल तर काय असते, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. तर वाक्य महत्त्वाचे आहेत. एक्सपान्शनचा अर्थ समजला पाहिजे, कॉम्प्रेशनचा अर्थ समजला पाहिजे. आणि ह्या कंडिशन आहेत. कॉम्प्रेशन म्हणजे V2 लेस दॅन V1, P2 ग्रेटर दॅन P1. एक्सपान्शन म्हणजे V2 ग्रेटर दॅन V1 आणि P2 लेस दॅन P1. तर ह्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर हा जो बेसिक पार्ट होता तो आपण कंप्लीट केला. म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग किंवा वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग कशाला म्हणतात, म्हणजे एक्सपान्शन कॉम्प्रेशन काय असते, बरोबर. कोण कमी होते कोण जास्त होते हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि परत एकदा सांगतो, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, टेलिग्राम ॲप डाउनलोड करून. आणि त्यानंतर त्याच्यावरती ज्या रोज आपण डेली ऑनलाईन टेस्ट देतो त्या ऑनलाईन टेस्ट तुम्हाला MCQच्या सॉल्व करायच्या आहेत. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.